पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमध्ये पाणी नाही, नागरिकांचे हाल। दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद, उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा होणार। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक, दुपारी 12 ते 2 पर्यंत पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बंद। पिंपरी महानगरपालिकेने पूर्वलक्षी प्रभावाने सुरू केलेल्या कचरा सेवा शुल्क वसुलीला राज्य शासनाकडून स्थगिती, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईपर्यंत स्थगिती लागू। आतापर्यंत 3,75,317 मालमत्ता धारकांनी 47 कोटी 16 लाखांच्या शुल्काचा भरणा केला। वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई सागरी किनारा रस्त्यावरती सहज प्रवेश करता यावा यासाठी चर्नी रोड आणि मरीन ड्राईव्ह दरम्यान वाहनांसाठी 2 बोगदे बांधणार। बोगदे बांधण्याविषयी अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, महापालिकेची माहिती। ससून रुग्णालयात कैद्यांच्या वॉर्डासाठी नवीन नियमावली, ससून रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार। रुग्णालय प्रशासनाकडून नवीन कैदी रुग्ण समिती स्थापन होणार। कैद्यांना दिल्या जाणाऱ्या उपचारांसंदर्भात ही समिती लक्ष ठेवेल। 18 जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये ड्रोन, पॅराग्लायडर्स हे सारं काही उडवण्यास बंदी। संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा आणि व्हीआयपींना लक्ष्य करण्याचा धोका विचारात घेता मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश प्रसिद्ध केलेत। मुंबईतील पूर्वमुक्त मार्गाचं आयुर्मान वाढवण्यासाठी डांबराचं आवरण, लवकरच रंगरंगोटी आणि वृक्षांचीही लागवड होणार। रेल्वेच्या आवाहनाला 10 संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद। जीपीओ, बीएसई, बीएआरसी, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, बजाज इलेक्ट्रिकल्स, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या 10 संस्थांची कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्यास सुरुवात। उपनगरी रेल्वे लोकलमधनं फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली। दादरमध्ये 1,841 फुकट्या प्रवाशांवर कारवाई, 5.5 लाखांचा दंडही वसूल। मेट्रो 3 या भूमिगत मार्गिकेला विलंब, या मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 मध्ये सुरू केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती। मात्र हा प्रकल्प डिसेंबरची डेडलाईन चुकवण्याची शक्यता आहे। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विचारात घेऊन विशेष गाड्यांच्या फेऱ्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय। तसंच लोकमान्य टिळक टर्मिनस ते मुझफ्फरपूर दरम्यान 4 विशेष साप्ताहिक एक्सप्रेसही धावतील। हिंगोली जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी, तापमान 12 ते 13 अंशांवरती। थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढला, तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली। वातावरणात गारवा वाढल्यामुळे रब्बी हंगामातल्या पिकांना फायदा होण्याची शक्यता। धुळे जिल्ह्यातही थंडीचं प्रमाण वाढलं, तापमान 7 ते 8 अंशांवर। थंडी वाढल्यामुळे नागरिकांना घ्यावा लागतोय शेकोट्यांचा आधार। परभणी जिल्हाही गारठला, दुसऱ्या दिवशी तापमान 10.8 अंशांवर। परभणी जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून थंडीची लाट। मनोज जरांगेंच्या 5व्या टप्प्यातील गाठी भेटी दौऱ्याला सुरुवात। 123 गावातल्या आंदोलक समन्वयकांशी संवाद साधणार, तर जरांगेंची दुपारी 4 वाजता बदनापूरमध्ये सभा। 24 डिसेंबरच्या डेडलाईन संदर्भात सरकारचे प्रतिनिधी आज जरांगेंसोबत बोलणार। सरकारचं आश्वासन आणि मनोज जरांगेंनी केलेल्या मागण्यांबाबत शासनाचे प्रतिनिधी मध्यस्थी करतील। 23 तारखेला मनोज जरांगेंची बीडमध्ये निर्णायक इशारा सभा। आयोजकांकडून सभेची जोरदार तयारी। सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेतही बदल। मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या 24 तारखेच्या अल्टिमेटमवरती ठाम। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन कामाला। मराठा समन्वयकांच्या बैठकांचं सत्र सुरू। उस्मानाबादमध्ये, धाराशिवमध्ये समन्वयकांसोबत प्रशासनाची बैठक। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 3,462 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। ताड जिल्ह्यातील महसूल यंत्रणेनं शोधलेल्या पुराव्यांच्या आधारे मराठवाड्यातील सुमारे 5.5 लाख व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकेल। मराठा समाजाला नवीन चॉकलेट देण्याचा सरकारचा प्रयत्न। मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची नियतच नाही, विजय वडेट्टीवारांची टीका। शेतकऱ्यांच्या बांधावरती जात सरकारचं फोटो सेशन, विजय वडेट्टीवार यांची सरकारवरती टीका। तुम्हीच खासदारांचं निलंबन करायचं आणि मग आंदोलन सुद्धा करायचं, ही बाब योग्य नाही, विजय वडेट्टीवारांची भाजपच्या आंदोलनावरती प्रतिक्रिया। भविष्यामध्ये कोण मुख्यमंत्री होईल हे सांगता येणार नाही, त्यामुळे सर्वांनीच आशा ठेवा,
देवेंद्र फडणवीसांचं काल सभागृहात सूचक विधान. ठाण्याच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातल्या मृत्यू प्रकरणी आता कारवाई होणार. चौकशी समितीतील अहवालात प्रशासनावरती ठपका. भाजप आमदार नितेश राणे आज नाशिक दौऱ्यावर. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हजर राहतील. रेमडेसिवीर कथित घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय पुण्यशील पारेख यांची काल 7 तास चौकशी. मायलँड कंपनीसोबत कंत्राटाची बातचीत होत असताना पारेख महापौर बंगल्यावर. पारेख यांच्या चौकशीनंतर आणखी एक कंत्राटदार कंपनी रडारवर. तलाठ्यावरती गौण खनिज तस्करांचा जीवघेणा हल्ला. यवतमाळच्या महागाव तालुक्यातली घटना. या हल्ल्यामध्ये तलाठी गंभीर जखमी. बुलढाण्याच्या खामगावमध्ये जीएसटी आयुक्ताला 3 लाखांची लाच देणारा व्यापारी एसीबीच्या जाळ्यात. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. पुण्यामधल्या हडपसर परिसरात गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या गुंडांची हडपसर पोलिसांकडून धिंड. 7 ते 8 गाड्यांची आणि दुकानांची या गुंडांनी तोडफोड केली आहे. वाशिमच्या कारंजा येथील भडशिवनी फाट्याजवळ कंटेनरला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. बुलढाण्यामधल्या सिंदखेड लपाली गावात तुरीच्या शेतात गांजाची लागवड. शेतकरी गोपाळ मुंढाडे यांच्या शेतामध्ये आणि राहत्या घरी गांजा आढळून आल्यामुळे मुंढाडे हे पोलिसांच्या ताब्यात. उसाच्या ट्रॅक्टरखाली आल्यामुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू. जळगावच्या निमगावमधली घटना. ट्रॅक्टर चालक पोलिसांच्या ताब्यात. इंदापूर तालुक्याच्या बावडामधील शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात. सहलीच्या बसची टेम्पोला धडक. एका शिक्षकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरजवळ लातूर अंबाजोगाई रोडवर एक गाडी जळून खाक. चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू. विशेष म्हणजे या व्यक्तीची ओळख अजूनही पटलेली नाही. पोलिसांचा तपास सुरू. भेट दिलेला आफ्रिकन पोपट परत दिला तरच घटस्फोट दे. कोर्टामध्ये पत्नीसमोर पतीची अजब अट. पोपटाच्या मागणीवरनं रंगलेला घटस्फोटाचा प्रकार चर्चेत. 2019 साली या दोघांचा पुण्यामध्ये विवाह झालेला आहे. वर्धाच्या बोर अभयारण्यामध्ये पर्यटकांना वाघिणीचं दर्शन. हा छोटा व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे इथे वाघांची संख्या कमी आहे. परंतु अलीकडे वाघ दर्शन देऊ लागल्यामुळे पर्यटकही वाढले. अभिनेता रामचरणनं पत्नी आणि मुलीसह घेतलं मुंबईच्या महालक्ष्मीचं दर्शन. व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल. ज्ञानवापी प्रकरणामध्ये आज महत्त्वपूर्ण सुनावणी. 18 डिसेंबरला एएसआय अधिवक्ता अमित कुमार यांनी ज्ञानवापीबाबतचा अहवाल वाराणसी जिल्हा न्यायालयात सादर केला. राजधानी दिल्लीमधून अयोध्येसाठी पहिलं विमान एअर इंडिया एक्सप्रेस 30 डिसेंबरला उड्डाण भरणार. त्यानंतर 16 जानेवारीपासून या मार्गावर दैनंदिन विमानसेवा सुरू होईल. अयोध्येमध्ये रामलला प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात. राम मंदिर परिसरामध्ये एआय तंत्रज्ञानानं युक्त असलेले 2500 सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधींना रामललांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला निमंत्रण. मात्र सोहळ्याला काँग्रेस नेते हजर राहणार की नाही याबाबतचा निर्णय नाही. मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधान पदाचा चेहरा केलं गेलं तर चांगलंच. मात्र निवडणुका जिंकणं हे फार मोठं आव्हान. मल्लिकार्जुन खरगेंचे पुत्र प्रियांक खरगेंची प्रतिक्रिया. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये नाताळच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठा ख्रिसमस ट्री. कर्नाटकमध्ये नाताळचा उत्साह. नागरिकांनो मास्क वापरा. चंदीगड प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. देशात कोरोना वाढू लागल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू आता गुन्हेगारी कलमातनं वगळला जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची संसदेत माहिती. देशभरातील डॉक्टरांच्या संघटनेकडनं या निर्णयाचं स्वागत. अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या 8275 या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित. चित्रपटाला 90 पेक्षाही अधिक पुरस्कार. 19 जानेवारीला सिनेमा प्रदर्शित केला जाईल. मेरी क्रिसमस चित्रपटाचा ट्रेलर रिलीज. अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विजय सेतुपती मुख्य भूमिकेत.
दुबईमधील बुर्ज खलिफावरती झळकला डंकी सिनेमाचा ट्रेलर. बुर्ज खलिफाजवळ ड्रोन शोचंही आयोजन. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा पुन्हा एकदा भारतावरती निशाणा. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर भारताचा सूर बदलला असल्याची ट्रुडो यांची खोचक टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.